त्या दिवशी पावसाचा जोर ओसरण्याचं नाव घेत नव्हता. आदित्यच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा इंटरव्ह्यू अवघ्या अर्ध्या तासावर होता. घड्याळाचा काटा काळजाची धडधड वाढवत होता. तितक्यात एका वळणावर त्याला एक गर्दी दिसली. एक वृद्ध गृहस्थ चिखलात कोसळले होते. त्यांच्या नाकातोंडातून फेस येत होता. लोक नुसते फोटो काढत होते. आदित्य थांबला. त्याच्या डोळ्यांसमोर आईचा चेहरा आला, जी म्हणाली होती, बाळा, मोठा माणूस होण्यापेक्षा चांगला माणूस होणं जास्त कठीण असतं. आदित्यने पुढचा मागचा विचार न करता त्या वृद्धाला खांद्यावर उचललं आणि धावत सुटला. टॅक्सी मिळत नव्हती. शेवटी एका टेम्पोवाल्याला विनंती करून त्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये पोचवलं. जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की वेळेवर आणलंत म्हणून प्राण वाचले, तेव्हा कुठे आदित्यला स्वतःच्या इंटरव्ह्यूची याद आली. तो पूर्णपणे चिखलाने माखलेला होता. जेव्हा आदित्य कंपनीच्या काचेच्या इमारतीसमोर उभा राहिला, तेव्हा त्याला खात्री होती की त्याला हाकलून दिलं जाईल. पण गेटवरच्या सुरक्षा रक्षकाने त्याला पाहिलं आणि एक स्मितहास्य करत म्हटलं, आदित्य सर, तुमचीच वाट पाहत होतो. HR मॅडमने 5 वेळा विचारून झालंय की तुम्ही आलात का. आदित्य गोंधळून आत गेला. तिथल्या चकचकीत वातावरणात तो स्वतःच्या अस्वच्छ कपड्यांमुळे संकोचला होता. HR रूममध्ये शिरताच मॅडमने त्याला बसण्याची खूण केली. तुम्हाला उशीर झाला, पण आम्ही तुमची वाट पाहिली, कारण आम्हाला माहीत होतं तुम्ही एका मोठ्या कामात अडकला आहात. आदित्यच्या काळजाचा ठोका चुकला. मॅडम, तुम्हाला कसं कळलं. तिने खिडकीबाहेरच्या हॉस्पिटलकडे बोट दाखवलं. आमचे डायरेक्टर साहेब तिथेच होते. तुम्ही ज्यांना वाचवलंत ते या कंपनीचे संस्थापक, फाउंडर आणि डायरेक्टरचे वडील आहेत. इंटरव्ह्यू सुरू झाला. तांत्रिक प्रश्नांची उत्तरं आदित्यने उत्तम दिली, पण शेवटचा प्रश्न काळजाचा ठाव घेणारा होता. HR मॅडमने विचारलं, आदित्य, समजा तुला कंपनीसाठी एक अतिशय महत्त्वाची डील साईन करायची आहे आणि त्याचवेळी तुझ्या आईची तब्येत बिघडली, तर तू काय निवडशील. लक्षात ठेव, ही डील चुकली तर कंपनीचं करोडोंचं नुकसान होईल. आदित्य एक क्षण थांबला आणि शांतपणे म्हणाला, मॅडम, मी माझ्या आईकडे जाईन, कारण पैसा पुन्हा कमवता येतो, पण आई पुन्हा मिळवता येत नाही. आणि ज्या कंपनीला आपल्या कर्मचाऱ्याच्या भावनांची किंमत नाही, त्या कंपनीचा नफाही माझ्यासाठी मातीमोल आहे. पूर्ण खोलीत शांतता पसरली. मॅडमने काहीही न बोलता त्याला डायरेक्टरच्या केबिनमध्ये पाठवलं. डायरेक्टर साहेबांनी आदित्यचे आभार मानले आणि 2 प्रस्ताव ठेवले. प्रस्ताव 1, चीफ टेक्निकल ऑफिसर CTO, जिथे पगार 50 लाख असेल, आलिशान गाडी आणि बंगला मिळेल. प्रस्ताव 2, CSR हेड, जिथे पगार निम्म्याहून कमी असेल, पण ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सुधारण्याचं काम असेल. आदित्यने CSR निवडलं. त्याच्या मित्रांना वाटलं तो वेडा झाला आहे, पण आदित्यला त्या वृद्धाच्या डोळ्यांत दिसलेली कृतज्ञता पुन्हा मिळवायची होती. CSR हेड म्हणून आदित्यचं काम सुरू झालं. सुरुवातीचे 6 महिने अतिशय कठीण होते. फंड वेळेवर मिळत नव्हता. एकदा एका गावात कॉलराची साथ पसरली होती. तिथले लोक अंधश्रद्धेपोटी उपचार घ्यायला तयार नव्हते. आदित्य तिथे 15 दिवस जमिनीवर झोपला, त्यांच्यासोबत जेवला आणि त्यांचं मन वळवलं. एका रात्री जेव्हा रक्ताची प्रचंड कमतरता भासली, तेव्हा आदित्यने स्वतः सलग दुसऱ्यांदा रक्तदान केलं, ज्यामुळे त्याची स्वतःची तब्येत खालावली. पण त्या रात्री एकाही लहान मुलाचा जीव गेला नाही. हेच त्याचं सर्वात मोठं यश होतं. आदित्यच्या या कामाची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली. त्याला युनेस्कोकडून सन्मानित करण्यात आलं. ज्या दिवशी तो हा मोठा पुरस्कार घेण्यासाठी मंचावर उभा होता, त्या दिवशी प्रेक्षकांमध्ये तेच वृद्ध गृहस्थ आणि त्याची आई बसली होती. वृद्ध गृहस्थ स्टेजवर आले आणि म्हणाले, त्या दिवशी या मुलाने मला फक्त रक्त दिलं नव्हतं, तर मला एक नवा मुलगा दिला होता. आज मी माझी निम्मी खाजगी संपत्ती याच्या मिशनसाठी दान करत आहे. आदित्यने पुरस्कार स्वीकारताना म्हटलं, आयुष्यात जेव्हा जेव्हा 2 रस्ते समोर येतील, एक जो तुमच्या खिशाकडे जातो आणि दुसरा जो कोणाच्या तरी डोळ्यांतील अश्रू पुसण्याकडे जातो, तेव्हा दुसरा रस्ता निवडा. तो रस्ता तुम्हाला कधीच हरू देणार नाही. आज आदित्य 60 वर्षांचा आहे. तो निवृत्त झालाय, पण त्याचं काम आजही सुरू आहे. दरवर्षी पावसाच्या पहिल्या दिवशी तो त्याच वळणावर जातो, जिथे त्याचं आयुष्य बदललं होतं. तो आजही तिथे येणाऱ्या जाणाऱ्या तरुणांना एकच सांगतो, डिग्री तुम्हाला नोकरी देऊ शकते, पण तुमची माणुसकी तुम्हाला ओळख देते. पाऊस आजही तसाच पडत होता, जसा त्या दिवशी पडला होता. पण आज आदित्यच्या मनात कोणतीही धाकधूक नव्हती, कारण त्याने फक्त स्वतःचं नाही, तर हजारो लोकांचं आयुष्य उजळून टाकलं होतं. कोणतीही पदवी, पैसा किंवा हुद्दा हा तुमच्या माणुसकीपेक्षा मोठा नसतो. संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. आदित्यने नोकरीची पर्वा न करता एका वृद्धाचे प्राण वाचवले. हेच त्याच्या खऱ्या यशाचे पहिले पाऊल ठरले. आजच्या जगात स्किल, कौशल्य असणारे हजारो लोक मिळतील, पण मूल्य, व्हॅल्यूज जपणारे खूप कमी असतात. कंपन्यांना अशा व्यक्तींची गरज असते, ज्यांच्याकडे केवळ डोकं नाही, तर संवेदनशील हृदयही आहे.
तुमची योग्यता तुमच्या गुणांवर नाही तर तुमच्या वागणुकीवर ठरते. जेव्हा आपण फळाची अपेक्षा न ठेवता कोणाचे तरी भले करतो तेव्हा नियती आपल्याला अनपेक्षित मार्गांनी मदत करते. आदित्यने वडिलांना वाचवले हे त्याला माहीत नव्हते, पण त्याच्या त्या एका चांगल्या कर्माने त्याच्या करिअरचे सर्व दरवाजे उघडले. यश म्हणजे केवळ मोठा पगार किंवा एसी केबिन नाही. आपल्या कामामुळे किती लोकांच्या आयुष्यात बदल घडला यातच खरे यश सामावलेले असते. आदित्यने कॉर्पोरेट नोकरीऐवजी CSR क्षेत्र निवडून दाखवून दिले की दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य हे सर्वात मोठे प्रमोशन आहे. आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात जिथे एकीकडे आपला स्वार्थ असतो आणि दुसरीकडे कोणाची तरी गरज. अशा वेळी आपण जे निवडतो तीच आपली कायमची ओळख बनते. थोडक्यात सांगायचे तर माणूस किती मोठा झाला हे त्याच्या बँक बॅलन्सवरून नाही, तर त्याने संकटाच्या काळात किती लोकांसाठी रस्ता बदलला यावरून ठरते. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. या कथेबद्दल तुम्हाला अजून काही हवे असल्यास उदा